हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आहे शुभम आणि तुम्ही बघताय राईड 360. आज गडबडीतच एक मोठं ब्लॉगिंग सुरू करतोय. आज आपल्या जवळचा एक ऐतिहासिक स्थळ आपण भेट देणार आहोत. एक कोल्हापूर जिल्ह्यामधलं कोपेश्वर मंदिर आपण बघण्यासाठी जात आहोत. माझा एक मित्र आहे संतोष म्हणून, तो आता मला शिर्डीमध्ये जॉईन करेल. आता एक नॅशनल हायवे होणार आहे. आता आपण ज्या रस्त्यावर चाललोय, आता आजूबाजूची झाडे घर त्या हायवे मध्ये जातात. या डेव्हलपमेंटच्या चक्कर मध्ये झाडं वगैरे सगळं गमावून घेतो. आपल्या युनिकॉर्न बाईकला परवाच सर्व्हिसिंग झालं, एकदम स्मूथ मक्खन जसं चाललंय गाडी, भारी वाटतंय. चला आपण पुढे जाऊ. आणि या ट्रॅक्टरांच्या मुळे तर भयंकर गर्दी आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. तर पुढे येतेली आपली कर्नाटकची लाल परी सिक्कीम. कारण का लहानाचं मोठं त्या गाडीतूनच प्रवास. आणि ज्या दिवसापासून आतुरतेची लहानपणीपासून वाट बघत होतो माझी ही विभाग, त्याच्यावर कॅमेरा सेटअप हे आपण चाललोय राहिला. लाईफ मध्ये अजून काय पाहिजे. काय तर पुढे थांबलेला आहे माझा मित्र सँडी. चला तर निघूया. चल चल पुढे चल. अरे बाबू थांब. जाने तो दे मेरे भाई. त्या खेड्या गावात मधून जाण्याची मजाच वेगळी, पण असल्या माणसापासून जरा सावध राहावं लागतं. एवढंच. कधी अंगावर येऊ शकतात. अरे बाबा सावकाशी जरा. ट्रॅक्टरची लोक जनपद लावले तर स्वतःलाच विसरून जातात की आपण ट्रॅक्टरवर आहोत. हिरवगार निसर्ग बघून मन मोहक वाटते, मनाला शांती देते. काय तर काम चालू आहे वाटलं. An hour later. आपण जुगळ मध्ये पोहोचलोय. इथून एक 6 किलोमीटरचं अंतर आहे. आधी एक ब्रिज होतं जुनं, म्हणजे आपण कसे आधी नावाने प्रवास करायचो जुगळ पासून खिद्रापूरकडे, म्हणजे कृष्णा नदीमध्ये नावाकडून या काठेपासून पलीकडच्या काठेपर्यंत. आता हल्ली एक नवीन ब्रिज बांधत होते. ते थोड्या काळापासून थोडं त्याचं काम थांबलेलं आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीमुळे काय तर थांबलं आहे असं वाटतंय मला. पण ते जरा लवकर ब्रिज चालू झालं, जाण्या येण्यासाठी मार्ग बरा होईल. ते तुम्हाला मी ब्रिज दाखवतो. म्हणजे आता हल्ली त्याचं काम सुरू आहे आणि आता थांबलं पण आहे काम त्याचं. तुम्ही माझ्या लेफ्टला बघू शकताय. एक सेकंड मी ट्रॅक्टरच्या पुढे घेतो, ते तुम्हाला दाखवता येईल. हा बघताय का मला कसं दिसणार नाही. हे जुगळ पलीकडच्या ठिकाणी खिद्रापूर आहे. पण आपण आता कसं करणार आहोत, राजापूरच्या जुन्या ब्रिज मधून आपण जाणार. हे जे दिसतंय का तुम्हाला, हे एकदा ब्रिज सुरू झालं ना, जेणेकरून आपल्याला कमी वाहतुकीमध्ये जाता येईल. वा काय सीन आहे. चार भोवतीनं नारळाची झाडं, ऊसाची शेत.
तर मित्रांनो, आज आलेलो आहोत आपण खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर. हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन आणि महत्त्वपूर्ण हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि त्याच्या अप्रतिम स्थापत्यकलेसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते. हे मंदिर 12व्या शतकात शिलाहार राजा गंडाहारादित्य यांनी बांधले. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत आहे. मंदिराच्या भिंतीवर सुंदर कोरीव कामे केलेली आहेत, ज्यामध्ये विविध देवी देवतांच्या मूर्ती, पौराणिक कथांचे चित्रण आणि नक्षीकामे केलेली आहेत. या मंदिरामध्ये स्वर्ग मंडप आहे, ज्यामध्ये 108 खांबे आहेत. हे मंदिर केवळ धार्मिक दृष्ट्याच महत्त्वाचे नाही, तर ऐतिहासिक आणि कलात्मक दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. या मंदिरामध्ये कोपेश्वर आणि धोपेश्वर अशा 2 शिवलिंग आहेत. या मंदिरातील शिल्पकला अतिशय सुंदर आहे. मंदिरातील स्वर्गमंडप हे एक प्रमुख आकर्षण आहे, ज्यामध्ये सुंदर कोरीव कामे केलेले 108 खांबे आहेत. या मंदिरातील शिल्पकलेमध्ये तत्कालीन कलाकारांची उत्कृष्ट कामगिरी दिसून येते. कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते पर्यटकांना आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करते. चला तर मित्रांनो, आता आपण निघतोय. आजची ही वन डे राईड मी इथंच संपवतोय. हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. असंच सपोर्ट द्या. मी नवीन व्लॉग्स तुमच्यासाठी मी घेऊन येत राहीन. चला आपण आता निघूया.